स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। निसर्गाचे अनेक आश्चर्य, चमत्कार, भूगर्भातील होणारे बदल आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात। असेच एक भौगोलिक आश्चर्य बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळतंय, ते म्हणजे गारगोट्यांचा डोंगर, जो नागरिकांसाठी कुतूहलतेचा विषय ठरत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगेचा हा खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील परिसर। या डोंगरावरील काही भागात गारगोटी हा दगडाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात पडलेला आढळून येतो। डोंगरावर या गारगोट्यांची अक्षरशः चादर पसरलेली दिसते। या ठिकाणी खोदून पाहिल्यास जमिनीच्या आत हा दगड दिसत नाही, तर डोंगरावरील हा परिसर सोडला तर इतर ठिकाणी देखील या गारगोट्या दिसत नाहीत। त्यामुळे या ठिकाणीच एवढा मोठा खच पडला कसा? या गारगोट्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्या कुठून? हे एक आश्चर्यच आहे। हा गारगोटी नावाचा प्रकार जुन्या काळी अग्नी निर्माण करण्यासाठी वापरत होते। त्याला ग्रामीण भागात चकमक असे म्हणत होते। तर अजून देखील काही प्रमाणात जंगलात भटकंती करणारे समूह याचा अग्नी निर्माण करण्यासाठी वापर करतात। अशाच प्रकारचे काही दगड अजिंठा वेरूळसारख्या पर्यटनस्थळी विक्रीसाठी देखील असतात, ज्याला विदेशी पर्यटकांकडून चांगल्या पद्धतीने मागणी असते। आज आपण लाखनवाडा गावाच्या या डोंगराळ प्रदेशामध्ये या ठिकाणी आहात। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण आजूबाजूचा प्रदेश हा काळ्याकुट्ट दगडांनी या ठिकाणी भरलेला आहे। पण एक कुतूहलाचं ठिकाण जर म्हटलं तर ते या धारोड रोडवर असणारी एक टेकडी आहे। त्या टेकडीवरती भरगच्च अशा या गारा ह्या आपल्याला पाहायला मिळतात। ह्या एक म्हणजे संशोधनाचा एक विषय त्या ठिकाणी निर्माण होत आहे की आजूबाजूला सर्व ठिकाणी असणारे हे काळशार डोंगर आणि त्याच्या काळ्याशार डोंगराच्या मध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि जेव्हा हा संपूर्ण परिसर हिरवागार होतो, त्यावेळेस ह्या ज्या काही गारा आहेत, ह्या गारा पांढऱ्या शुभ्र गारा ह्या शोभून त्या ठिकाणी दिसतात आणि या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी खुलवण्याचा प्रयत्न ते करताना आपल्याला दिसतात। हे कुतूहलाचं ठिकाण असून या भरगच्च अशा गारांचा पाऊस झाल्यासारखं या ठिकाणी वाटत असून आपण शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे कशा पद्धतीने निर्माण झालं आणि याच्या मागे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी केला पाहिजे। पण इथं या परिसरामध्ये डोंगराळ भागामध्ये आलेलो असून आम्ही लाखनवाडा या गावाच्या शेजारी असलेल्या या पहाडावरती संपूर्ण पहाडावर तुम्हाला मोठमोठाले दगड दिसतात। मात्र काही भाग असा आहे की या ठिकाणी पांढरशुभ्र गाराने गच भरलेला हा डोंगर आहे। हा अतिशय मनमोहून घेणारा डोंगर आहे। या डोंगराच्या या शुभ्र गारामुळे या ठिकाणी संबंधित खात्यातील लोकांनी याचं संशोधन करावं आणि याच्यावर संबंधित खात्यांनी संशोधन करून एक चांगला पर्याय निवडावा अशी आमची या परिसरातील जनतेची मागणी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।